नमस्कार मंडळी, आज आपण कलमी आंब्याचं तिखट लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। इथं 5 कलमी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। फोडीमध्ये 1 चमचाभर लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा भरून मीठ, अर्धा चमचा हळद हे कैरीच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सगळीकडून मिक्स करून घेतले। आता याचा मसाला तयार करून घ्यायचा। 1 छोटी वाटी मोहरी घेतलेली आहे, 1 चमचाभर मेथीचे दाणे आहेत आणि 1 चमचा भरून बडीशेप आहे, 1 चमचाभर जिरे आहेत। हे थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजायचं, याला थोडंच भाजायचं। मसाला भाजून घेतला, आता हे थंड होऊ द्यायचा। थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यातून मिक्सरला फिरून काढायचे। मिक्सरला फिरून घेतलं, हे पावडर बनवली। आता तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे, 1 वाटी तेल घेतलेले, त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा हिंग पावडर टाकली आणि मोहरीचा आणि ते मसाला काढून घेतलेला आहे ते तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर टाकली। आता हे मिश्रण बनवलेल्या फोडीमध्ये ओतून घ्यायचे आणि फोडीला सगळीकडून लावून घ्यायचे। सगळ्या फोडीला लावून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा।